मला समजून घ्या. लग्न करायची इच्छा आहे की आई बाबा सांगतायत म्हणून जबरदस्ती करतेस? अरे का प्रश्न आहे होय? अरे मग तू विचार ना, माझा वेळ का वाया घालवतोयस? हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, नीट ऐक आणि व्यवस्थित विचार. तिला विचार की मी कधी ओरडलो, रागावलो, आपल्यात कधी भांडण झालं तर काय करशील? घर सोडून इथे निघून येशील? नाही नाही, तुमचा राग कधी ना कधी शांत होईलच ना. मग मी वाट बघेन, मी शांतपणे घेईन आणि मग एकदाचा तुमचा राग शांत झाला की मग मी सांगेन की मला काय नाही आवडलं ते. आणि कधी वाईट परिस्थिती आली, समज मी रस्त्यावर आलो, तेव्हा काय करशील? मला सोडून देशील की माझी साथ देशील? नाही नाही, असं कसं सोडून देईल? अहो, त्यावेळेला बायको म्हणून तुम्हाला माझी जास्त गरज असेल ना. आणि जर संकटाच्या वेळी मी तुमची साथ दिली नाही तर मग हे नात्यालाच काय अर्थ उरणार नाही ना. पुन्हा एकदा सेम क्वेश्चन, लग्न स्वइच्छेने करतेस की कोणी जबरदस्ती करताय? ए अरे बाबा, काय चाललंय तुझं? अरे तिचं लगीन माझ्या बरं ठरवायचं चाललंय का तुझ्या बरं चाललंय? इंद्रा, ते बरोबर बोलतात, तू मध्ये बोलू नकोस. बरं, काय चाललंय तुझं? आई, माझ्याकडे वेळ नाही आहे ग. राणी, तुला काय प्रश्न विचारायचे असतील ते विचार पटकन आणि चल इथून. माझा एकच प्रश्न आहे, मला लग्नानंतर सुद्धा काम करायचंय आणि त्या कामातून जे काही पैसे मिळतील त्याच्यातून मला माझ्या आईबाबांचा सांभाळ करायचा. हे त्यांना मान्य आहे का? आहे काय करू? होय म्हणू का नाही म्हणू? अरे एवढे विचार करण्यासारखं काय आहे त्यात? वाय आर यू टेकिंग सो मच टाइम? अरे साधा सरळ सिंपल क्वेश्चन आहे तिचा. तिचे पैसे ते तिला तिच्या आईवडिलांना द्यायचे, यात काही चुकीचं नाहीये. आणि मुळात तुझा काही ऑब्जेक्शन नाही असला पाहिजे यात, तर पटकन हो म्हण. अरे हो म्हण, काय करतोस? पटकन बोल. होय होय, तूच म्हणशील तसंच. ओ, आता तुम्ही काही बोलू नका. तिची इच्छा आहे ना, तिला काम करायचंय आणि तिच्या आई वडिलांना सांभाळायचंय, मग सांभाळू द्या ना, काहीच चुकीचं नाहीये त्यात. अहो, तुम्ही एक स्त्री आहात, तिच्या फिलिंग्स, तिचे इमोशन्स समजून घ्या. तिच्या आई वडिलांनी खूप काही केलंय तिच्यासाठी. तिच्या आई वडिलांनी तिला जन्म दिला, तिला लहानाचं मोठं केलं, तिचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांची कर्तव्य सगळी पार पाडलीत त्यांनी. मग आता तिची वेळ आली आहे तिचं कर्तव्य पार पाडायची, मग ते करू द्या ना तिला. प्रत्येक स्त्रीचा हक्कच आहे तो. आणि मी तर म्हणतो प्रत्येक मुलीने तिची इच्छा असेपर्यंत तिचा पगार हा तिच्या आई वडिलांना दिलाच पाहिजे. आणि हे सगळं करताना तिला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही पडली पाहिजे, समजलं? इंद्रजित सरांना मी कडू कारलं म्हणते, पण यांचे विचार एवढं चांगले आहेत हे माहित नव्हतं. अरे वज्री, समजव तुझ्या आईला, कन्व्हिन्स कर तिला. आई अगे, ते कसं आहे ना, आहे की आपल्याकडे आपला पगार. तिच्या पगाराची कशाला अपेक्षा करायची? प्रत्येक गोष्टीत काय वेळ घ्यायचा असतो तुम्हाला? अरे बोल ना पटकन. हो होय होय होय, आईला पण चालेल. हो हो, चालणार आहे त्यांना. तू आता जे करायचं तुला ते करू शकतेस, ठीक आहे? आई, सगळे प्रश्न विचारून झालंय सगळं काही. चला आता आम्ही निघतो. हा इंद्रा, काय? थांब. अहो, काय माणूस यो सारखा गडबडीत असतोय? नवरा असला इतका सारखा वागतोय यो. आम्हाला वेळ दे ना बाबा थोडासा. अरे दिला ना वेळ, अजून किती वेळ हवाय तुला? सगळं काही डिस्कशन करून झालंय. आणि मुळात मुद्दा हा आहे की तुला मुलगी पसंत आहे, बरोबर? हा, ह्याला मुलगी पसंत आहे, हे लग्न ठरलंय. चला निघूया आता आपण. राणी पटकन चल, तुला चांगलं माहिती आहे माझा वेळ वाया गेलेला मला बिलकुल आवडत नाही. हो सर, मी पटकन चेंज करते. अगं जशी आहेस तशी चल.
अगं चल ना, उशीर होतोय. काय करतेस? अहो सर, हा सीट बेल्ट. चल चल लवकर घाई कर. हो. चल 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 पटकन. हा हा. अगं काय झालं? मग काय नाही सर. चल पटकन. अगं आता तू का वेळ काढतेस? आपल्याला उशीर होतो, तुला कळत नाहीये का? सर मी कशाला वेळ काढू? ही सँडल बघा ना, याने चालता पण येत नाही नीट. लई मोठी हिल आहे याची. मग का घ्यायचे अशा सँडल्स? हाय का आता मी कशाला घेते? आजच्या दिवसासाठी उसने आणले होते. बरं ठीक आहे, आता चल पटकन, उशीर होतोय. हा चला चला. अरे असं. अगं मी खेळतोय, तुझी बॅग तू हो पुढे. हा ठीक आहे ठीक आहे. सुपारी फुटली म्हणजे आता हे लग्न आमच्याकडून पक्क झालं म्हणायचं. वा वा, शेवटी काय तुमचे सूत आणि सूर जुळले म्हणजे मिळवलं. काय राणीची आई, खुश आहात ना? होय बायसाहेब, लय म्हणजे लय खुश आहे बघा. एवढी खुश आहे का सांगू पण शकत नाही. अहो समजू शकते मी पण एका मुलीची आई आहे. तुमच्यामुळे आमच्या पोरीच्या आयुष्याचं सोनं झालं. लय उपकार झाला बाईसाहेब तुमचं. असू देत बुवा, तुम्ही आईंचा अपमान केला असला ना तरी त्यांचं मन खूप मोठं आहे. उर्मिला, काय बोलतेस तू? कुठे काय बोलावं कळत नाही का तुला? नाही, त्यांचं बी खरं आहे बाईसाहेब. असू दे, आता मागचं सगळं विसरा बुवा. आणि नवरदेव, आमच्या मुलीची काळजी घ्या बरं का. अहो तुम्हाला सांगतो का नाही? पुढच्या वेळी सांगा. आता जरा दमायला झालंय. हा, पण ताई, लग्न तर आता ठरलंय, पण लग्न कुठं करायचं, कसं करायचं, मानपानाचं काय, हे समजा ठरवायला पाहिजे का नाही आपल्याला? बायसाहेब माझी नाही म्हणजे आता द्याय घ्यायचं बोलायलाच पाहिजे ना आपल्याला. घ्या द्यायचं म्हणजे मला नाही